नमस्कार, मी बोधित्व मारुती रामटेके, विभागीय सचिव भूमी अभिलेख तांत्रिक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य। गेल्या 18 फेब्रुवारी 2026 पासून भूमी अभिलेख विभागाअंतर्गत आमचं असहकार आंदोलन आमच्या विविध मागण्यांसाठी चालू आहे। दिनांक 18 फेब्रुवारी 2026 पासून आम्ही काळीफिती लावून विभागाअंतर्गत काम केलेलं आहे 18 ते 20 आणि दिनांक 23 ते 26 पर्यंत आम्ही जे आहे सामूहिक रजा आंदोलन केलेले आहे आणि दिनांक 27 रोज माननीय जमाबंदी कार्यालय पुणे येथे आम्ही जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे। या दरम्यान शासनाने आमची कुठेही दखल घेतलेली नाही, त्यामुळे दिनांक 2 मार्च 2026 पासून आम्ही बेमुदत काम बंद स्थानिक तालुका पातळीवरून जे आहे सुरू केलेलं आहे। राज्यभरामध्ये या प्रकारचं बेमुदत काम बंद आंदोलन भूमी अभिलेख विभागातर्फे सुरू आहे। आंदोलना संदर्भामध्ये आमच्या शासनाकडे बऱ्याचशा मागण्या बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित आहेत। भूमी अभिलेख विभागामध्ये जवळपास 2012 पासून जे आहे तांत्रिक शैक्षणिक पात्रता असलेले कर्मचारी विभागामध्ये काम करायला लागलेत। ITI, पॉलिटेक्निक डिप्लोमा, BE इंजिनिअरिंग, सिव्हिल, स्थापत्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी जे आहेत आमच्याकडे कर्मचारी म्हणून जे आहे विभागाअंतर्गत काम करायला लागले। आजच्या तारखेमध्ये डिपार्टमेंट अंतर्गत जे आहे आपण GIS बेस्ड तांत्रिक स्वरूपाचं काम जे आहे आपण करतो। गोरगरीब कास्तकारांच्या शेतजमिनीच्या मोजण्या असोत किंवा जे आहे शासनाचे इतर विभाग आहेत, उदाहरणार्थ पाटबंधारे विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटचा रेल्वे विभाग म्हणा किंवा MMRDAचे कामं किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन, तर या सगळ्यांचे जे काही आहे कामं आपण जे आहे करत असतो। या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांचं जे आहे आपण काम तांत्रिक स्वरूपाचं असून आपण त्यांना जे आहे डिपार्टमेंटकडनं जे आहे क्लरिकल ग्रेड पे जे आहे देण्यात येतं। महाराष्ट्र न्याय प्राधिकरण मॅटमध्ये जे आहे आम्ही गेलेलो होतो 2021 मध्ये मॅटचा निर्णय कर्मचाऱ्यांच्या बाजूने सकारात्मकरित्या लागलेला आहे, पण अजून त्याची अंमलबजावणी शासनाने अजून केलेली नाही आहे। या बाबतीमध्ये वन विभाग आम्ही शासनाकडे आमची बाजू मांडत असताना भूमी अभिलेख विभागाअंतर्गत सर्वेअर तसेच राज्य शासनाच्या इतर आस्थापनेवरील उदाहरणार्थ वन विभाग म्हणा किंवा मग सिडको म्हणा किंवा मग इतर तत्सम विभागातील सर्वेअरचं ग्रेड पे आपण जे आहे कंपॅरिझन तुलनात्मक तक्ता जो आहे आपण शासनासमोर ठेवलेला आहे। प्रत्येक इतर विभागामध्ये सदरच्या पदाला एसेट किंवा त्याच्या वरचं ग्रेड वेतन जे आहे दिलं जातं, पण फक्त भूमी अभिलेख जो प्युअरली जमिनीशी रिलेटेड आणि अत्यंत महत्त्वाचं जे काही काम करत असतो, इथला कर्मचारी जे आहे S6 क्लरिकल ग्रेड वेतन जे आहे अजूनही जो आहे घेत आहे। जवळपास 14 वर्ष झाले खात्यामध्ये तांत्रिक गुणवत्ताधारक कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊन, पण अजून डिपार्टमेंटमध्ये जे आहे तांत्रिक वेतन श्रेणी लागू झालेली नाही आहे। आमची मुख्य मागणी या बाबतीमध्ये अशी आहे की सरसकट विभागाला तांत्रिक वेतन श्रेणी लागू करून विभागाअंतर्गत भूकरमापक वर्ग 3चं जे भूकरमापक पद आहे ते उपसंचालक भूमी अभिलेख संबंधित प्रदेश या दरम्यानच्या सर्व पदांना तांत्रिक वेतन श्रेणी तत्काळ लागू करावी, ही आमची मुख्य मागणी आहे। सरसकट डिपार्टमेंटला तांत्रिक घोषित करण्यात यावं, ही आमची मुख्य मागणी आहे। सोबत आता या दरम्यान जे आहे डिपार्टमेंटमध्ये कामाचं स्वरूप खूप जास्त झालेलं आहे आणि या तुलनेमध्ये जे आहे कर्मचारी मनुष्यबळ अपुरं पडत आहे, तर सुधारित आकृतीबंध या बाबतीमध्ये लागू करणे ही एक दुसरी आमची मागणी आहे। तसेच स्वतःच्या हेडक्वार्टरपासून संबंधित कर्मचारी 10 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत जे आहे जमीन मोजणी करायला जातात, तर त्यांचा प्रवास भत्ता बरेचदा जे आहे मिळत नाही। विहित मुदतेमध्ये प्रवास भत्ता
शासनाकडे सादर केल्यावरही जे आहे प्रवास भत्ता मिळत नाही, तर तो नियमित लागू व्हावा किंवा सदर कर्मचाऱ्याच्या वेतनामध्ये तो मिळावा, ही अशी आमची एक तिसरी मागणी आहे. या दरम्यान डिपार्टमेंटमध्ये 2023मध्ये मनुष्यबळाचा भरणा करण्याकामी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. जवळपास 1100 कर्मचाऱ्यांची जे आहे सेवा भरती घेण्यात आलेली होती, पण 2 वर्षामध्ये आतापर्यंत जवळपास 650 ते 700 कर्मचारी या डिपार्टमेंटमधून निघून गेलेले आहे, या प्रकारची पिळवणूक होत असल्यामुळे.